सिद्दी जौहरच्या प्रचंड वेढ्यात शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले. अशा वेळी महाराजांनी एक योजना आखली आणि त्या योजनेत त्यांना साथ दिली एका वाघाने. नमस्कार मुलांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे पावनखिंड आणि या कथेचा भाग 1 आज आपण ऐकणार आहोत. शिवरायांच्या कथा या आपल्या सीझनच्या मागच्या गोष्टीत तुम्ही ऐकलत की शिवाजी महाराजांनी विजापूर दरबारी असलेल्या अफजल खान या बलाढ्य सरदाराचा वध केला. खानाच्या वधाची बातमी विजापूरला पोहोचताच तिथे नुसता हाहाकार उडाला. मग पुढे लवकरच महाराजांचं लक्ष किल्ले पन्हाळ्याकडे वळलं. पन्हाळा हा अभेद्य, जिंकायला कठीण आणि बलाढ्य किल्ला म्हणून ओळखला जात असे. पण त्यावेळेस तो विजापूरकरांच्या ताब्यातच होता. तो स्वराज्यात आला तर मराठ्यांना दक्षिणेत असलेलं विजापूर, पश्चिमेचा कोकण अशा दख्खनच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळणार होतं. मग शिवरायांनी आपल्या शूर मावळ्यांसह हा पन्हाळा सुद्धा लगेचच जिंकून घेतला. राजांनी दिलेली ही धडक विजापूर दरबाराला चांगलीच जाणवली. त्यामुळे विजापूरचा आदिलशहा भयंकर चिडला. शिवरायांचा नायनाट करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या आपल्या सरदाराला पन्हाळगडाच्या दिशेने पाठवलं. आदेश येताच सिद्दी जौहर प्रचंड फौज घेऊन निघाला. आपल्या वडिलांना ठार करणाऱ्या त्या शिवाजीचा सूड घेण्यासाठी या फौजेमध्ये सामील झाला अफजल खानाचा मुलगा फैजल खान. सिद्दी पन्हाळगडाखाली येऊन पोहोचला आणि त्याच्याबरोबर आलेल्या फौज फाट्याने पन्हाळगडाला मोठा वेढा घातला. त्यावेळेस गडावरच असलेले महाराज मात्र निश्चिंत होते. त्यांचा विश्वास होता की घातलेल्या वेढ्याला आपला हा गड अगदी व्यवस्थित तग धरू शकेल आणि गडावर राहणाऱ्या लोकांना पुरेल एवढं धान्य सुद्धा तेव्हा शिल्लक होतं. पन्हाळगडाची रचनाच तशी होती. पण सिद्दी जौहर जितका शूर होता तितका क्रूर आणि कडक शिस्तीचाही होता. त्याने पन्हाळगडाला असा काही वेढा दिला की ज्याचं नाव ते. सिद्दी डोळ्यात तेल घालून वेढ्याची बित्तम बातमी घेत होता. राजांना बाहेरून कोणाचीही मदत मिळणार नाही याची खबरदारी घेत होता. आत अडकलेल्या महाराजांना वाटलं की पावसाळा अगदी तोंडावर आलाय. त्यामुळे सिद्दी जौहरचं एवढं मोठं सैन्य गडाभोवती राहूच शकणार नाही. मग आपोआप तो वेढा उठवेल आणि आपल्याला या कोंडीतून बाहेर पडता येईल. पण सिद्धीने मात्र पावसात आपला वेढा अजूनच बळकट केला. आता मात्र महाराज गडावर चांगलेच अडकले. त्यांना त्या वेढ्यातून बाहेर पडणं अवघड होऊन बसलं. मग शिवरायांनी त्यांच्या खास विश्वासू माणसांना एकत्र केलं. त्यामध्ये होते बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांची बांदल सेना, वकील गंगाधर पंत, महाराजांच्या सेवेत असलेला त्यांच्यासारखाच दिसणारा शिवा काशीद आणि इतर काही मोजकी मंडळी. ते म्हणाले, आज 4 मास झाले आपण पन्हाळ्यावर अडकून पडलो आहोत. गडावरचा शिधा संपत आला आहे. त्या सिद्धीचा एवढ्या पावसात सुद्धा इथून निघण्याचा इरादा दिसत नाही आणि त्याला हा वेढा घालण्यात मदत करणारा तो इंग्रज सुद्धा चांगलाच सोकावलाय असं दिसतंय. तिकडे तो शाहिस्ते खान लवकरच पुण्यावर चाल करून येणार असा आमचा अंदाज आहे. म्हणून तूर्तास आम्हाला हालचाल करावीच लागेल आणि याचकरिता आम्ही ठरवलं आहे, आपण हा गड सोडायचा. एक मावळा म्हणाला, गड सोडायचा? पण महाराज, सगळीकडे सिद्दी जौहरची फौज आहे. बाहेर पडलो तर ते आपणास लगेच पकडतील. महाराज म्हणाले, त्यासाठीच आपल्या सगळ्यांना इथून शक्तीने नाही तर युक्तीने बाहेर पडायचं आहे.
त्याकरिता आम्ही काही योजना आखतोय. त्यात तुम्हा सगळ्यांचीच मदत लागणार आहे. आम्ही फक्त मोजके मावळे घेऊन मध्यरात्री गुपचूप निघू आणि विशाळगडावर पोहोचू. दुसरा मावळा म्हणाला, महाराज, विशाळगड या अशा पावसात? त्यावर शिवाजीराजे म्हणाले, होय, विशाळगड. तिथे आपली मजबूत फौज आहे आणि गड सगळ्याच दृष्टीने सुरक्षित आहे. तिथे आपला किल्लेदार तयार आहे, त्याची आपल्याला मदत मिळेल. काळोख आणि पाऊस आपल्या फायद्याचाच ठरेल. ते ऐकल्यावर सरदार बाजीप्रभू देशपांडे सरसावून पुढे आले आणि महाराजांना म्हणाले, महाराज, एक सांगतो, आम्ही जन्मलो आहोत स्वराज्यासाठी आणि प्राणपणाला लावणं हाच आमचा धर्म आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मुलांनो, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची पहिली भेट 1648 साली किल्ले रोहिड्यावर झाली होती आणि तेव्हापासून अखंडपणे बाजी महाराजांच्या सेवेत होते. त्यामुळेच बाजींचं बोलणं ऐकल्यावर शिवरायांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते म्हणाले, बाजी, तुमच्या या शब्दांनी आम्हाला नवं बळ मिळालंय. आमचं भाग्य आहे की स्वराज्याला तुमच्यासारखा पराक्रमी सेनानी मिळाला. महाराज सगळ्यांना उद्देशून म्हणाले, गड्यांनो, योजना जरा जोखमीची आहे, पण आता जर एक पाऊल पुढे टाकलं नाही तर मात्र आपण त्या सिद्धीच्या हाती लागू आणि ते कदापि होणे नाही. त्यामुळे उठा, तयारीला लागा. मग गंगाधर पंत वकिलांबरोबर शिवाजी महाराजांनी सिद्धीला निरोप पाठवला की एवढ्या शूर आणि पराक्रमी सरदारासमोर आम्ही कधीच शरणागती पत्करायला हवी होती. आमची चूकच झाली ही. पण उद्या हा किल्ला आम्ही तुमच्या स्वाधीन करायला तयार आहोत. उद्या रात्री काही निवडक सोबत्यांसह आम्ही तुमच्याकडे निशस्त्र येत आहोत. महाराजांनी पाठवलेला हा निरोप ऐकताना सिद्दी जौहरला अत्यानंद झाला. आलेल्या वकिलांबरोबर त्याने महाराजांना उलटा निरोप पाठवला आणि तुम्हाला कसलीही इजा आम्ही होऊ देणार नाही अशी हमी सुद्धा दिली. साक्षात दख्खनचा हा वाघ आपल्या स्वाधीन होणार हे ऐकून सिद्धीच्या त्या प्रचंड फौजेत उत्साहाचं नुसतं उधाण आलं. त्याचा वेढा काहीसा बेसावध झाला. महाराजांना हेच तर हवं होतं. 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमेची ती रात्र. मावळात धो धो पाऊस पडत होता. आधीच ठरल्याप्रमाणे मावळ्यांनी 2 पालख्या सज्ज केल्या. त्या पालख्या गडावरून खाली आल्या. एका पालखीत मावळ्याचाच वेश धारण करून खुद्द महाराज बसले होते, तर दुसऱ्या पालखीत होता महाराजांचा वेश धारण केलेला आणि त्यांच्यासारखीच केशरचना केलेला शिवा काशीद. योजना अशी होती की दुसरी पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजीराजेच पकडले गेल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार आणि एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार. त्याप्रमाणे शिवा काशीद दिंडी दरवाजातून बाहेर पडला, तर इकडे दुसऱ्या पालखीबरोबर स्वतः महाराज, त्यांच्या विश्वासातले सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि 600 निवडक मावळे घेऊन गुपचूप बाहेर पडले आणि वेगाने अवघड अशी विशाळगडाची वाट कापू लागले. मुलांनो, पावनखिंड भाग 2 मध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा.